मंडळी नमस्कार. राज्यातील तमाम महिला भगिनींसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. बघा, राज्यामध्ये आता अंगणवाडी भरती प्रक्रियेला सुरू झालेले आहे. गेल्या आठवड्यात आपण पाहिलेलं आहे की राज्यामध्ये 2,20,000 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस अशा भरतीची सुरुवात झालेली आहे. जाहिरात निघालेली आहे, घोषणा झालेली आहे आणि आता या भरतीची पुढची प्रक्रिया सुरू झालेली आहे. भरतीचे अर्ज निघालेले आहेत, अर्ज सुरू झालेले आहेत. अनेक जिल्ह्यामध्ये आता भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे, अर्ज मागवले जात आहेत. त्यातच आता पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील काही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी काही गावामध्ये आता रिक्त पद आहेत, तेथे आता अर्ज सुरू झालेले आहेत. काही गावामधील अर्ज हे आता पूर्णपणे संपलेले आहेत, अर्ज करण्याची मुदत संपलेली आहे, तर काही गावामध्ये अजून शिल्लक आहे. आता ज्या गावामध्ये शिल्लक आहे त्या गावातली सविस्तर माहिती आपण तुम्हाला या ठिकाणी आता देणार आहोत आणि तेथील जर तुम्ही असाल तर या व्हिडिओ पाहिल्यानंतर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही लगेच अंगणवाडी सेविका मदतनीस यासाठी अर्ज करा. तर त्यानुसार आता त्यानंतर आपण आता प्रत्येक जिल्ह्यातील जे काय अपडेट येतील, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अंगणवाडी भरती प्रक्रिया राबवली जाईल, अर्ज सुरू होतील, त्या जिल्ह्याचे अपडेट माहिती आपण व्हिडिओ बनवून देणार आहोत. त्यामुळे तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या तालुक्यात, तुमच्या गावात कुठे अंगणवाडी सेविका मदतनीस भरती निघालेली आहे हे जाणून घेण्यासाठी आणि त्यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून प्रत्येक जिल्ह्या वाईज आपण आता तालुक्या वाईज व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामुळे तुमच्या तालुक्याचा जर व्हिडिओ तुम्हाला माहिती तुम्हाला मिळाली अंगणवाडी भरतीची, तर लगेच तुम्ही ते पाहू शकाल. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी नक्की दाबा. तर आता बघा, आजचा व्हिडिओ आहे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील ज्या 2 गाव आहेत, 2 ते 3 गाव आहेत, त्या गावामध्ये रिक्त पदे आहेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस. तुम्ही जर पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. नसाल तरी तुम्ही दौंड तालुक्यातील जर तुमचा कोण मित्रमैत्रीण असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती, हा व्हिडिओ पोचवा आणि त्यांना अंगणवाडी सेविका भरती, अंगणवाडी सेविका मदतनीस भरती होऊ द्या. शिवाय आपण अंगणवाडी सेविका आणि सरकारी नोकरी या संदर्भात तुम्हाला जर 3 मुलं असतील तरी सुद्धा तुम्ही अंगणवाडी सेविका मदतनीस होऊ शकता, सरकारी भरती होऊ शकता. तुम्हाला 3 मुलं असतील तर त्याचं गणित कसं काय, ते कसं असणार आहे, त्यावरचा वेगळा स्पेशल व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहायला विसरू नका. शिवाय अंगणवाडी सेविका मदतनीस यासाठी पात्रता काय, अटी काय, नियम काय आणि त्यांचा मार्किंग क्रायटेरिया काय असतो, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्व अपडेट जाणून घ्या, त्या संदर्भातले सर्व अपडेट आपण या ठिकाणी देत आहोत. चला तर मग आता लगेच पाहूया दौंड तालुक्यातील जे काय अंगणवाडी सेविका आणि मदतनीस याच्या जागा निघाल्या आहेत, तिथे कोणती गावं आहेत आणि काय पात्रता आहे, किती जागा आहेत. चला बघा बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प दौंड ग्रामीण या अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय यांच्या अंतर्गत पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील काही गावामध्ये आता अंगणवाडी सेविकांची भरती आणि अंगणवाडी मदतनीसांची भरती सुरू झालेली आहे. त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 1/6/2026 आणि आता त्यानुसार बघा कोणती कोणती गाव आहेत तर अंगणवाडी सेविका यांची 2 पद आहेत. कोणत्या गावामध्ये? देलवडी, देलवडी या गावामध्ये चांदगुडे वस्तीवर अंगणवाडी सेविकाची 1 जागा आहे आणि एकेरीवाडी, देलवडी याच्या अंतर्गत एकेरीवाडीमध्ये 1 अंगणवाडी सेविकांची जागा आहे, पद भरलं जाणार आहे. पुढं आता अंगणवाडी मदतनीसांची सुद्धा जागा भरली जाणार आहे. कोणत्या गावामध्ये? तर नांदगाव मध्ये 1 जागा आहे अंगणवाडी मदतनीस यांची आणि बोरियंदी यामध्ये गायवाडा येथे 1 अंगणवाडी मदतनीस यांची जागा आहे, पद भरलं जाणार आहे. चला पुढची माहिती. आता पात्रता काय, अंगणवाडी सेविकांसाठी पात्रता काय आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा पात्रता काय आहे. अंगणवाडी सेविका मदतनीस दोन्ही पदासाठी 12वी उत्तीर्ण किंवा त्या समकक्ष असे शिक्षण तुमचं असणं गरजेचं आहे. तसेच शैक्षणिक पात्रता काय आहे, शैक्षणिक अर्हतेच्या वरील सर्व शैक्षणिक पात्रतेच्या जसे पदवी, पदव्युत्तर, डीएड, बीएड, एमएससीआयटी व समकक्ष असल्यास त्याची सर्व कागदपत्रे, डॉक्युमेंट आणि ट्रू कॉपी याची झेरॉक्स तुम्हाला त्या ठिकाणी सर्व जोडायची आहे. सर्व कागदपत्र जोडली तरच तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे मार्क धरले जाणार आहेत आणि जास्तीत जास्त तुम्ही जेवढे एज्युकेशनचे डॉक्युमेंट जोडाल, MBA, BA, पदवीधर, ग्रॅज्युएशन जे काय असेल ते सगळे कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचं आहे. MSIT यासाठी बंधनकारक आहे. MSIT नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी पात्र ठरत नाही. कॉम्प्युटर नॉलेज तुम्हाला MSIT किंवा SSSC असणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट,
तुम्ही त्याच गावातील त्याच ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असणं गरजेचं आहे. बाहेर गावीचं असेल किंवा तालुक्याचा असं असेल तर नाही. नांदगाव बोरिवली या ग्रामपंचायतीमधले तुम्ही तिथं नागरिक असणं गरजेचं आहे, रहिवासी असणं गरजेचं आहे. ही सुद्धा एक अट यामध्ये आहे. चला त्यानंतर काय वास्तव्याची अट तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेली आहे. अंगणवाडी सेविका मदतनीस यासाठी ही महिला ही अर्ज करू शकते, पुरुष नाही. आणि विवाहित असू दे किंवा अविवाहित असू दे कोणीही यासाठी अर्ज करू शकतं. फक्त ती त्या गावातील ग्रामपंचायतीमधील रहिवासी असणं गरजेचं आहे. वयोमर्यादा काय तर वयोमर्यादा बघा 18 ते 35 वर्ष वयोमर्यादा आहे. 35 वर्षानंतर एक दिवस जरी तुमचा जास्त असला तरी तुम्ही त्या ठिकाणी अपात्र असणार आहात. भाषेचे ज्ञान तुम्हाला महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला मराठी भाषा येणं गरजेचं आहे आणि मराठी भाषेमधून तुमचं काय एकतरी विषय तुम्ही त्या ठिकाणी घेतलेला असणं गरजेचं आहे. 10वी 12वी ग्रॅज्युएशन मध्ये तुमचा मराठी विषय असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट लहान कुटुंब असणं गरजेचं आहे. लहान कुटुंबाची व्याख्या काय लहान कुटुंबाची व्याख्या काय हे या ठिकाणी तुम्हाला वेगळा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. म्हणजे सोप्या भाषेत तुम्हाला या ठिकाणी सांगतो की लहान कुटुंब म्हणजे तुमच्या कुटुंबात सध्या हयातीत असलेली 2 मुलं. त्याच्यामध्ये तुम्ही दत्तक दिलेला असू दे तरी सुद्धा ते धरून 2 मुलं असं तुमच्या घरात हम दो हमारे दो एवढंच पाहिजे, त्यालाच लहान कुटुंब म्हणायचंय. आणि ते अर्ज भरून तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे. ऑनलाईन अर्ज असतात सगळे ऑनलाईन तुम्हाला भरून द्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ते सगळं जोडायचं आहे. आता अतिरिक्त गुण सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. अतिरिक्त गुण कशाचे मिळणार आहेत बघा. तुम्हाला विधवा व अनाथ असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अतिरिक्त 10 गुण मिळणार आहेत. आणि अनुभव असल्यास तुम्हाला अनुभवाचं सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी जोडावं लागणार आहे. म्हणजे अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांनी जर तुम्ही काम केलं असेल कुठं तर म्हणजे मदतनीसांना मिनी अंगणवाडीच्या जे काय सेविका आहेत ते मदतनीस होऊ शकतात आणि ज्या मदतनीस आहेत त्या अंगणवाडी सेविका होऊ शकतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या कामाचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. जातीचा दाखला असणं गरजेचं आहे. त्याला सुद्धा एक काही ठराविक मार्क आहेत. कोणत्या कागदपत्राला किती मार्क आहेत ते त्यावरचा वेगळा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलवरती. शिवाय याच्यामध्ये बघा अंगणवाडी सेविकांची बदली ही कुठेही होणार नाही. एकंदरीत एकाच गावामध्ये तुमच्या आयुष्यभर नोकरी असणार आहे. सेवा संमतीचं वय काय असणार आहे तुमचं 60 वर्ष वयाचं 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत तुमची सेवा असणार आहे. शिवाय तुम्ही शारीरिकदृष्ट्या काम करण्यास सक्षम नसल्यास यापैकी जे असेल 60 वर्ष वय किंवा शारीरिकदृष्ट्या काम करण्यासाठी सक्षम नाही यापैकी जे सुरुवातीला असेल पूर्ण होईल त्यानुसार तोपर्यंत तुमची सेवा चालू राहणार आहे. मानधन तुम्हाला जे काय सरकारतर्फे राज्य शासनातर्फे दिलं जाईल तेच मानधन असेल. तुम्हाला प्रोत्साहन भत्ता वगैरे इतर काही दिलं जाणार नाही. पीएफ वगैरे तुम्हाला काय दिलं जाणार नाही. आता सध्या अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता हा वेगळा दिला जातो त्यांच्या कामानुसार. तो एक आहे पगाराच्या व्यतिरिक्त. अशा पद्धतीने अंगणवाडी सेवकांची ही प्रक्रिया आहे. उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत काय तो त्याच गावातील रहिवासी असावा. विधवा किंवा विवाहित किंवा अविवाहित यासाठी याच्यामध्ये दुजाभाव केला जाणार नाही. मात्र विधवांसाठी काही अतिरिक्त मार्ग आहेत ते फक्त दिले जातील. अशा पद्धतीने छोटे छोटे हे पात्रता आहेत. तर या ठिकाणी चुकीचे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे नाहीत आणि डॉक्युमेंट तुम्ही दिल्यानंतर त्यासाठी जे काही जर कारवाई झाली तर तुम्ही त्यासाठी पात्र असाल. शाळा सोडण्याचा दाखला तुम्हाला त्या ठिकाणी जोडावा लागणार आहे. कागदपत्र कोणते कोणते जोडायचे यावरचा वेगळा व्हिडिओ आपण बनवलेला तो तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकताय. तर अशा पद्धतीने तुम्ही लगेच अर्ज करा. या ठिकाणी या संदर्भातला GR सुद्धा निघालेला आहे. तुम्हाला अर्ज करण्यासाठी इथं मी GR देतो. GR वर स्कॅनर दिलेला आहे. तो स्कॅन करून तुम्ही डायरेक्ट वेबसाईटवरती जाऊ शकता किंवा वेबसाईट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीला आपण दिलेली आहे. बघा या ठिकाणी वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 1/6/2026. तर लगेच अर्ज करा आणि सरकारी नोकरी भरती व्हा. अंगणवाडी सेविका मदतनीस संधी सोडू नका. महिला भगिनींसाठी अतिशय महत्त्वाची आनंदाची ही संधी आहे.